100 पेक्षा जास्त वजन. आता काय करायचं? आता ह्याला काहीतरी उपाय करायच लागेल. असे बोलून तो निराश होऊन एका ठिकाणी बसतो व मोबाईलवर काही उपाय असेल का या म्हणून शोधायला लागतो. तेव्हा रीलमध्ये त्याला एक चांगला उपाय मिळतो. त्यात वजन कमी करण्यासाठी भोपळ्याचा उपयोग करा असे सुचवले असते. भोपळ्याच्या सेवनाने वजन कमी होईल या आशेने त्याने ते अंमलात आणवायचे ठरवले. अरे हा तर खूप सोपा उपाय आहे. भोपळा खाऊन 1 किलो वजन 1 महिन्यात कमी करायचं. याच्या सेवनाने त्याच्या शरीरात चांगले परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम दिसू लागले. त्याला जुलाब, उलटी असे काही लक्षणे दिसू लागली. या लक्षणाने तो घाबरून वैद्यांकडे गेला. जुलाब, उलटी आणि चक्कर लागत होतं. तुम्ही काय खाल्लं होतं काका काल? मी वजन कमी करण्यासाठी सतत 2-3 महिन्यापासून भोपळा खातोय. काका, आपल्या बाजारात 2 प्रकारचे भोपळे भेटतात. एक असतो शास्त्र आपलं वैद्यकीय आणि एक असतो कडू. तर जास्त करून आपल्याला कडूच भेटतो. जर तुम्ही कडूच खाल्ला असेल तर कडू भोपळा ते अतिसेवना केल्यामुळे आपल्याला पोटामध्ये गॅस होतो, पोट दुखतं, आपला अशक्तपणा येतो, ताकद कमी होते, रक्ताचा दाब कमी होऊन चक्कर येऊ शकते. तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या आपण सेवन नाही केल्या पाहिजे. ज्या आपल्याला गोष्टी माहिती आहेत त्याच आपण खाल्ल्या पाहिजे. आता मी हे ध्यानात ठेवीन आणि मी नित्य सेवन करीन या औषधांचं आणि पालन पण करीन. मी तुला ते योग्य ते औषध देईल, तू काय काळजी करू नको. काही दिवसात तुला चांगला परिणाम दिसून येईल. त्याशिवाय कोणत्याही द्रव्यांचे सेवन करू नये. नाट्य क्रमांक 2. कॉस्मेटिकचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम. कविता कामाळीतील मैत्रीण दिसली. हाय कविता, कशी आहेस? मी पण ठीक आहे. ती पण स्किन थोडी ड्राय वाटते. मी जो उपाय केला होता तो तू पण करून बघ. बेकिंग सोडा आणि लिंबू एकत्र करून लावला, तुला पण ग्लो येईल. ठीक आहे, नक्कीच मी घरी गेल्यावर हा उपाय नक्कीच करेल. हो ते. असे बोलून त्या दोघींच्या गप्पा संपल्या व एकमेकींना निरोप देत आपापल्या घरी निघून गेल्या. घरी गेल्यावर संध्याकाळी कविताने नैनाने सांगितलेला उपाय आठवला व तिने तो वापरावसे वाटले. कवितेने चेहऱ्याला बेकिंग सोडा व लिंबू चोळले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लाल चट्टे आणि काळसरपणा दिसून आला. ती घाबरली आणि तात्काळच आपल्या वैद्यांकडे गेली. माझ्या चेहऱ्यावर पुरळ आणि जळजळ करण्यासारखं वाटते. तुम्ही काय चेहऱ्याला लावलं होतं का? हो, काल मला माझी मैत्रीण भेटली होती. तिने मला बेकिंग सोडा आणि लिंबू एकत्र करून चेहऱ्यावर लावायला लावले. तुम्हाला माहिती का, प्रत्येक गोष्ट आपल्या चेहऱ्याला सूट करत नाही. जी गोष्ट आपल्या चेहऱ्याला सूट करते तीच आपण लावली पाहिजे. बेकिंग सोडा चेहऱ्यावरती लावल्याने लालसरपणा, खाज, जळजळ होते, ॲलर्जिक रिएक्शन होऊ शकतं. जे आपल्या नैसर्गिकरित्या तेल तयार होतं नाकावरती, चेहऱ्यावरती, ते कमी होईल. कोरडेपणा किंवा वृक्षता वगैरे येते. ऍसिड पीएच इम्बॅलन्स होऊन जातो. आपल्या चेहऱ्यावरती ऍसिडिक नेचर असते. आपलं बेकिंग सोड्यामुळे कमी होऊन ॲलर्जिक रिएक्शन वगैरे होऊ शकते, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. तर मी तुम्हाला शतधौतग्रुत हे औषध देतो, आयुर्वेदिक औषध, जे तुम्ही रोज चेहऱ्यावरती लावा. तुम्हाला काही दिवसात चांगले परिणाम दिसून येतील. ठीक आहे, मी हा उपाय नक्कीच करेन. म्हणजेच गुडघेदुखीने ग्रस्त झालेला बाबा पाहणार आहोत. एक बाबा असतो, तो त्याचे गुडघे गेल्या 6-7 महिन्यांपासून खूप दुखत असतात. एका दिवशी ते चालत चालत रस्त्याने जात असतात, तेव्हा त्यांना एक स्टॉल दिसतो. त्या स्टॉलवर विविध प्रकारचे ऑइल वगैरे मिळत असतात, जे गुडघेदुखी, सांधेदुखीवर उत्तम परिणाम करत आहेत असे त्यांनी लावलेलं असतं. ते पाहून ते बाबा त्या स्टॉलकडे जातात. अरे दादा, हे कसले औषध आहेत? बाबा, हे सर्व आयुर्वेदिक औषध आहेत. बोला, काय झालं? काय दुखतंय तुम्हाला? अरे दादा, मी माहिती आहे का 70 वर्षाचा झालो. मला कसलाच आजार नाही, एकदम फिट आहे. पण हे मागच्या काही महिन्यांपासून ना माझं गुडघे खूप दुखत आहेत. त्यासाठी काही आहे का? काळजी करू नका बाबा, हे आयुर्वेदिक तेल आहेत. हे तुम्ही गुडघ्यांना रोज सकाळ संध्याकाळ मालिश करायची. एकदम 10 दिवसामध्ये तुम्हाला याचा परिणाम जाणून भेटेल. याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधींपासून तयार केलेले औषध येते. याचा परिणाम लगेच तुम्हाला 10 दिवसामध्ये होऊन जाईल. अरे बापरे, 10 दिवसातच मी बरा होऊन जाईल? आणि केवढ्याला बरं आहे? हे औषध तुम्हाला फक्त 50 रुपयामध्ये भेटून जाईल. अरे 50 रुपये, स्वस्तात मस्त. बरा होऊन जाईल मी नक्की? अच्छा, ठीक आहे, चालतंय. केवढ्याला बरं? 50. यानंतर बाबा नाही दिसत, परिणाम नाही दिसत, त्यांना काही बदल नाही दिसत त्यांच्या वेदनांमध्ये. मग एके दिवशी त्रासून ते बाबा वैद्यांकडे जातात. डॉक्टर, माझं मागच्या काही महिन्यांपासून गुडघे दुखू राहिले.
मी आत्ता मध्ये ना एक जे रस्त्यावर असे आयुर्वेदाचे औषध विकायला बाबा लोक बसलेले असतात ना, त्यांच्याकडून औषध घेतलं, एक तेल घेतलं. ते मी वापरलं, 6 महिने वापरलं चांगलं, बट त्याचा मला काही असं फरक दिसला नाही. पण ते अजून वाढलं माझं दुखायचं. तुम्ही थेट माझ्याजवळ का नाही आला? अहो मला वाटलं की हे नाही का स्वस्तात मस्त लगेच बरं होऊन जाईल, कशाला डॉक्टरकडे जायचं, पैसे घालायचे. असेच बाबा लोक आपल्या समाजामध्ये आहेत जे खोटे डॉक्टर बनून त्यांचे रुग्णांची ग्राहक म्हणून फसवणूक करतात व त्यांची औषधं विक्री करतात. आपण आपल्या सोयीनुसार एक अनुभवी डॉक्टर व एक शिक्षित डॉक्टरांकडेच आपले आरोग्य तपासून घेतले पाहिजे. कारण की त्या वैद्यांना परीक्षा करता येत नाही, परंतु आपल्या ह्या जे शिक्षित डॉक्टर असतात व त्यांच्याकडे अनुभव असतो त्यांना उचित परीक्षा करून ते उचित रुग्णाला औषधे प्रोव्हाइड करत असतात. आता मी तुमच्या गुडघ्यांना औषध देतो, ते तुम्ही झोपायच्या आधी लावू शकता. ठीक आहे डॉक्टर, मी नक्की याचा वापर करेन आणि मी यापुढं लक्षात ठेवेन की कधीच असं आयुर्वेदाचे चुकीचे औषधं कोणत्याच दुकानातून घ्यायचे नाही आणि कोणतेच औषधं मी स्वतःहून नाही घेतले पाहिजे. तर डॉक्टरकडे आधी जाऊ, त्यांचं प्रिस्क्रिप्शन घेऊन मगच हे औषध घेतले पाहिजे. मी याची काळजी पडते व तिला लागतं. ती आईला हाक मारते. अरे देवा, काय झालं? कुठे पडलीस? थांब, आलेच मी. आई स्वयंपाकघरात जाते व मसाला डब्यातली हळद आणून तिच्या रक्त जिथून निघत असते तिथे लावते. आई ग, आग होते खूप आई. थांब थोडा वेळ, बरं वाटेल. ती हळद मसाला डब्यातली असल्यामुळे तिच्या वेदना कमी नाही होत. त्यामुळे तिची आई तिला घेऊन वैद्यांकडे जाते. आई खूप तरी पण आग होते खूप. थांब थोडा वेळ, आपण दवाखान्यात जाऊन येऊ. चल. काय झालंय? कसं लागले? तुम्ही काय केलं याला? आता काय होतंय तुला? हळद अशी मसाला डब्यातली हळद लावली होती. मसाला डब्यातली हळद बघा, मसाला डब्यातली हळद बघा. असे चुकीचे निर्णय अशा वात्सल्याच्या प्रेमामुळे होऊ शकतात. मसाल्याच्या डब्याच्या हळदीमध्ये ते मसाले त्याच्यामध्ये मिश्रित पण असू शकतात. म्हणून घरगुती उपाय करण्याच्या अगोदर ते उचित असले पाहिजे ह्याची आपण दक्षता घेतली पाहिजे. ठीक आहे डॉक्टर, मी पुढच्या वेळेस पासून नक्की दक्षता घेईन. चालेल, मी आता हिला बँडेज करतो. यावरूनच आपल्याला समजते, खोटे ज्ञान टाळा व खरे ज्ञान स्वीकारा. फसवी औषधं दूर ठेवा, आयुर्वेदावर विश्वास ठेवा. कोणत्याही खोट्या औषधांवर विश्वास ठेवण्या अगोदर आपण चांगल्या आणि पदवीधर वैद्यांचा सल्ला घेतला पाहिजे. धन्यवाद.